अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं समाज माध्यमांवर काही हिंदू आणि मुस्लिम तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांची इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केले असल्याचे व्हिडिओ अचलपूर, परतवाडा आणि अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर आपल्या कुटुंबासह परतवाडा शहरातून फरार झाल्याची माहिती समोर आली होती। जे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याने स्वतःच काढलेले असल्याचं व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय। या व्हिडिओतील तरुणी आनंदाने नव्हे तर अनिच्छेने त्याच्या सोबत असल्याचं देखील स्पष्ट दिसतंय। मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीरनं या तरुणींना ब्लॅकमेल केलं असल्याचेही व्हिडिओ पाहताना स्पष्ट जाणवतंय। त्यानं समाज माध्यमांवर अनेक तरुणींसोबत आपले फोटो व्हायरल केलेले आहेत। या नराधमानं किती तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केलंय याचा अंदाज अद्याप लागलेला नाहीये। या घटनेच्या संदर्भात परतवाडा शहरात हिंदुत्ववादी संघटना प्रहार, राष्ट्रवादी यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी परतवाडा यांच्या दालनात तब्बल 5 तास ठिय्या दिला आणि जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून कोणीही हटणार नाही अशी भूमिका घेतली। अशी ठाम भूमिका आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती। अखेर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर परतवाडा पोलिसांनी संबंधित आरोपी मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला काल मध्यरात्री अटक केल्याची माहिती परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सदर आरोपीनं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेल्या 7 तरुणींवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल केल्याचं उघडकीस आलंय। यामध्ये आणखीन कित्येक आरोपींचा समावेश आहे। या घटनेच्या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत।